मी MBBS आणि नंतर MDचं शिक्षण मी या ठिकाणी अंबेजोगाईमधल्या SRTR मेडिकल कॉलेजमध्ये घेतलं आणि राज्यसभा खासदार झाल्याच्यानंतर माझी दुसरी भेट आहे या वैद्यकीय महाविद्यालयाला। पहिली भेट यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी आलो होतो, पण त्या भेटीमध्ये अनेक प्रकारच्या समस्यांचं निवारण करण्यासंदर्भात मी त्यांना म्हणलं सत्कारापेक्षा या वैद्यकीय महाविद्यालयातल्या समस्या काय आहेत, विद्यार्थ्यांपासून ते स्टाफपर्यंत, स्टाफपासून ते रुग्णांपर्यंत या वैद्यकीय महाविद्यालयाचा मी विद्यार्थी होतो, ही माझी कर्मभूमी आहे। त्यावेळी इथे मी घडलो तर या वैद्यकीय महाविद्यालयातल्या सगळ्या मंडळींचा मी त्यावेळेस सत्कार न स्वीकारता समस्यांच्या संदर्भात बैठक घेतली होती। पण आज मी जे आलो आहे, मागच्या वेळेसच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं काय काय निवारण झालं आहे याच्या संदर्भात मी आज फॉलोअप घेतला। वैद्यकीय सगळ्या परिषदेची बैठक घेतली, सगळे आमचे HOD सगळे होते, सगळे प्राध्यापक वर्गासोबत वेगळं भेटलो, GNMच्या ज्या नर्सिंग आहेत त्यांच्याशी वेगळं भेटलो, विद्यार्थ्यांसोबत UG PGच्या त्यांच्यासोबत वेगळ्या पद्धतीनं बैठक घेतली। त्यांच्या सगळ्यासोबत लक्षात आल्यानंतर अशी परिस्थिती मला लक्षात आलेली आहे की या ठिकाणी एक कम्युनिकेशनचा गॅप आहे। राज्य शासनापर्यंत कसं जायचं, तर मी म्हणालो मी आता राज्यसभा खासदार होऊन आलो आहे, शपथ घेऊन 2-3 महिने झालेत, तर माझं कर्तव्य आहे इथला विद्यार्थी म्हणून इथं असलेल्या अनेक प्रकारचे विषय आहेत। जसं मी यांना म्हणालो की आज सुवर्ण महोत्सवी वर्ष होणार आहे, आपण सगळेजण 150 विद्यार्थ्यांची इथं क्षमता मिळालेली आहे, पण त्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता आहे, त्या प्रमाणात काही यंत्रसामुग्रीची अडचण आहे, त्या प्रमाणात काही जीर्ण झालेल्या इमारती नवीन करण्याच्या संदर्भातले काही विषय आहेत, या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विषय आहे, या ठिकाणी काम करणाऱ्या डॉक्टरांच्या देखील सुरक्षिततेचा विषय आहे। त्या संदर्भात ते सगळे विषय मी संबंधित कलेक्टर, SP, CO ज्यांच्याकडे विषय आहेत, PWD, B&C, इंजिनियर या सगळ्या मंडळींना मी आत्ता सूचना दिल्या। त्यांना सांगितलं की जे छोटे छोटे विषय तुमच्या अखत्यारीतले आहेत ते तातडीनं त्याच्या समस्यांचं निवारण करा। SPंना मी सांगितलं की या ठिकाणी पेशंट, रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहावं म्हणून या ठिकाणी एक पोलीस चौकी आहे। जेव्हा मी MBBS MDला होतो तेव्हा ते MLC पुरतेच पोलीस होते, पण रुग्णांची सुरक्षा व्हावी आणि डॉक्टरांची सुरक्षा व्हावी म्हणजे कायमस्वरूपीची पोलीस चौकीची मागणी केली, ती SPने मान्य केली। SPने ते कायमस्वरूपी पहारा देणारे पोलीस पण या ठिकाणी देण्याची मागणी केली, ती पण केली। B&Cला सांगून मी 2 इथे PG हॉस्टेल, UG हॉस्टेल आहेत, हस्तांतरित व्हायला इलेक्ट्रिफिकेशनची अडचण होती, मी त्यांना ताबडतोब धारेवर धरलं, म्हणलं या आठवड्याभरात इलेक्ट्रिफिकेशनचं काम करून मुलांना जीव मुठीत घरून ज्या हॉस्टेलला राहावं लागतं ते ताबडतोब त्यांनी ते मान्यता दिली, त्याला ते हॉस्टेल हस्तांतरित करण्याचा तो एक मार्ग मोकळा केला। या ठिकाणी ज्या सगळ्या प्रकारच्या लायब्ररी आहेत त्या लायब्ररीमध्ये देखील मुलांना वाचण्यासाठी चांगल्या सुविधा द्याव्या असे मी डीनला विनंती केलेली आहे, त्यांनी पण ती विनंती आमची मान्य केलेली आहे। परंतु याच्या पलीकडे जाऊन ज्या परिसरातल्या लोकांना जी सुविधा मिळायला पाहिजे, ग्रामीण भागातलं आशिया खंडातलं नंबर 1चं रुग्णालय आहे, पण इथं कॅन्सरचं युनिट नाही। कॅन्सरच्या पेशंटला हैदराबादला, पुण्याला, मुंबईला, संभाजीनगरला, बार्शीला जावं लागतं। म्हणून मी केंद्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी तातडीनं हा रेडिओ ऑन्कॉलॉजी ज्याला कॅन्सरचं युनिट म्हणतात ते इथे चालू करण्यासंदर्भात मी स्वतः वचनबद्ध आहे, मी त्या संदर्भात आश्वासन पण दिलेलं आहे। दुसरं म्हणजे एवढं चांगलं रुग्णालय आहे, मी इथं शिकलो, इथं शिकलेले सगळे डॉक्टर प्रतितेज झाले, आपल्या आपल्या क्षेत्रात नाव कमवलं, कारण प्रतिकूल परिस्थितीत काम केलेला माणूस जीवनात यशस्वी होऊ शकतो। तर अशा ठिकाणी आम्ही जे काम केलं आहे या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं, म्हणजे या अंबेजोगाईकरांच्या आणि परिसरातल्या लोकांचं, बीड जिल्ह्यातल्या लोकांची सेवा व्हावी म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होण्याच्या संदर्भात मी माननीय केंद्रीय मंत्री JP नड्डाजी यांच्याकडे तातडीने उद्या पत्र लिहून त्याच्या संदर्भात प्रस्ताव मी खालून मागून राज्य शासनाची मान्यता घेऊन केंद्र शासनाकडे पण त्या संदर्भात पाठपुरावा करणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे CT स्कॅन, MRI आणि सोनोग्राफीच्या ज्या मशीन आहेत या काही जुन्या झालेल्या आहेत, या देखील बऱ्याच वेळा अंशी कधी बंद होतात, कधी चालू होतात। मी स्वतः त्याची जातीने चौकशी केली, तर त्या संदर्भात पण मी राज्य शासनाकडे माननीय हसन मुश्रीफ साहेबांना बोलणार आहे आणि ते पण तातडीने, खरं तर त्या चालू आहेत पण त्याच्यामध्ये उद्या अडचण होणे रुग्णाची म्हणून त्या दृष्टीने पण मी ती मागणी करणार आहे। या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मी संशोधनाच्या संदर्भात पुढे यावं म्हणून मी विनंती केलेली आहे। पेशंट भरपूर आहेत, संशोधनाला वाव आहे। या सरकारने आणि केंद्र सरकारने, मोदीजींनी या बजेटमध्ये संशोधनासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर बजेट दिलेलं आहे। मी या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत वार्तालाप करताना त्यांना विनंती केली की आपण संशोधन करा, तुम्हाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून
संशोधनासाठी मी लागेल तेवढा तुम्हाला निधी आणून देण्यास मी तयार आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून जे काही विषय, मी 6 वर्ष राज्यसभा खासदार आहे, पण मी इथे शिकलो, माझं ऋण आहे. या रुग्णालयातल्या समस्या मिटवणं, या रुग्णालयाचे डेव्हलपमेंट करणं, या रुग्णालयातल्या रुग्णांचा आशीर्वाद मिळवणं, यासाठी मी आज ही बैठक ठेवली. आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आपल्या या माध्यमांच्या माध्यमातून आपणही आम्हाला या दृष्टिकोनातून सूचना कराव्यात, जेणेकरून रुग्णसेवा कशी दर्जेदार होईल, यामध्ये माझ्या राज्यसभा कारकिर्दीमध्ये या रुग्णालयाचा विकास करण्यास मी वचनबद्ध आहे. विचारलेलं आहे, तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, दोन्ही वेळेस मला महाविद्यालयात निमंत्रण दिलं नाही. निमंत्रण न देता मी आलेलो आहे. त्यांनी मला बोलवलेलं नाही. माझं कर्तव्य म्हणून मी इथं आलेलो आहे. मागच्या वेळेस सत्कार घेतला नाही. मला तुमच्या समस्या काय आहेत सांगा म्हणलं, आणि त्याच्या छोट्या छोट्या खालच्या लेवलच्या समस्या मिटवल्या. बजेटच्या संदर्भातले जे विषय आहेत ते मागच्या वेळेस आलो आणि लोकसभा लागली, आचारसंहितेचा प्रॉब्लेम आला. आता आलो, आता विधानसभा लागणार आहे. प्रॉब्लेम एकच आहे, मी वचनबद्ध आहे. मी दिलेलं काम हातावर घेतलं की सोडत नाही, हे माझा स्वभाव आहे. मी सगळ्या गोष्टी लिहून घेतल्यात आणि भविष्यामध्ये जे सरकार येईल त्या सरकारच्या पाठीशी लागून, इमारतीचा विषय असेल, यंत्रसामुग्रीचा विषय असेल, सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्हाला मी सांगू इच्छितो की कमी क्षमतेमध्ये जास्तीत जास्त काम दिले डॉक्टर लोक. या डॉक्टर लोकांना सहकार्य करा. म्हणजे क्षमता मनुष्यबळाची काय आहे, 150चं कॅपॅसिटी आहे, पण 50च्या कॅपॅसिटीचं मनुष्यबळ काम करत आहे. म्हणजे किती लोड आहे. 1000 2,000 पेशंट तपासत आहेत. डॉक्टर्स यायला तयार नसतात ग्रामीण भागात. म्हणून मागच्या वेळेस मी जेव्हा आंदोलन केलं होतं मुंडे साहेबाच्या काळात, इथला मार्डचा अध्यक्ष म्हणून मुंडे साहेबांनी, दौलतराव आहेरांनी त्यावेळेस मुंबईचे, पुण्याचे, नागपूरचे सगळ्या लोकांच्या इथं बदल्या करून त्यांना इथं रुजू केलं होतं. तसा प्रकार जो आमचे मोदीजी म्हणतात खेड्याकडे चला, देवेंद्र फडणवीस म्हणतात ग्रामीण भागाकडे चला, ते करण्याची गरज आहे. त्यामुळे आता फक्त 10 का 15 दिवसात कदाचित आचारसंहिता कधी लागेल माहिती नाही, पण मी तुम्हाला वचन देतो की या कॉलेजचा विद्यार्थी म्हणून बजेट देखील आणेन, यंत्रसामुग्री दुरुस्त करेन, इथल्या इमारती चांगल्या करेन, शिक्षणाचा दर्जा पण वाढवेल आणि त्याच्यासोबतच या ठिकाणची रुग्णसेवा चांगली कशी होईल यासाठी, जसं मी न बोलवता दुसऱ्यांदा आलो, 2 महिन्यात दुसरी वेळ आहे, तसंच पुढच्या इलेक्शन संपल्यानंतर पुन्हा येईल, त्यावेळेस तुम्हाला चित्र बदललेलं दिसेल. बजेट सँक्शन झालं करण्याची जबाबदारी राज्यसभा खासदार म्हणून माझी स्वतःची मी घेत आहे. आता त्यासोबत चर्चा या संदर्भात झालेली आहे. जसा माझा फॉलोअप आहे तसा माझ्यापेक्षा जास्त फॉलोअप त्यांचा आहे. कारण मी त्यांना विचारलं होतं की मागे एक वस्ती आहे, त्या वस्तीच्या लोकांना इथे भगदाड पाडून ती येत आहेत, तर त्या म्हणाल्या की मी स्वतः माझ्या निधीमधून त्यांना रस्ता उपलब्ध करतो. त्या माझ्यासमोर शिवण्णा बोलल्या. त्या माझ्यासमोर वस्तीतल्या लोकांना समजून सांगितलं की तुम्हाला मी पण म्हणालो की खासदार निधी म्हणून वस्ती देऊ. त्या नेहमी इकडे लक्ष ठेवून असतात. त्यांचे जे नंदुशेठ जे मुंदडा आहेत यांचा रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून ते, मी जेव्हा मेडिकल कॉलेजला होतो तेव्हा ते कार्यकर्ते होते. ते रोज पेशंटची सेवा करण्यासाठी यायचे. ते डबे देतात, रुग्णांना जेवू घालतात. ते रुग्णांच्या समजा एखाद्याला अडचण आली किंवा एखादा दुर्दैवाने मृत्यू झाला, ॲम्ब्युलन्सची सेवा देतात. म्हणजे आम्ही डॉक्टर लोक जे करत नाहीत ती सेवा नंदुशेठ मुंदडा करतात. हे मी गेल्या 25 वर्षापासून पाहतो. त्यामुळे तुम्ही त्या मुंदडा परिवाराचं जे काम आहे मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या विषयामध्ये त्यांनी मला आता भेटले. त्यांनी एका कार्यक्रमात जात होते, मी अचानक आलो इथे. त्यामुळे डॉक्टर साहेब ज्या काही समस्या असतील तुम्ही मला सांगा. मी देखील डीन साहेबाला बोलतो, मी देखील वरती आरोग्यमंत्र्यांशी बोलतो, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी बोलतो. पण विषय असा आहे की आमच्या समन्वयातून हे काम चालू आहे आणि मी तुम्हाला निश्चित शब्द देतो आणि वचनही देतो. ज्या काही गोष्टी मी आत्ता बोललो, म्हणजे जसं कॅन्सरचं युनिट आहे, सुपर स्पेशालिटीची गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे, त्याची घोषणा करायला लागलो मी. केंद्र शासनाकडून आणतो म्हणून मी राज्यसभेचा खासदार बोलतो आहे. त्या दृष्टीनं नमिताताई म्हणून राज्य शासनाकडे त्या स्वतः त्याचा पाठलाग करतील, त्या स्वतः त्याचा फॉलोअप करतील आणि केंद्र शासनामध्ये मी स्वतः फॉलोअप करेल. येत्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला चित्र बदललेलं दिसेल. नर्सिंग कॉलेजचे मला वाटतं विद्यार्थी वगैरे काय भेटले? नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींची अतिशय चांगली मागणी होती, तर ते डीन साहेबांनी ती मान्य केली. कारण त्यांच्या आता तो विषय वरचा आहे, त्यांना 7 रुपये प्रति मानधन मिळतं महिन्याला. ते अल्प दरात आहे, गरीब घरातल्या मुली आहेत. ते मानधन वाढवण्याच्या संदर्भात ते पण आपण केंद्र सरकारला राज्य सरकारला पण सांगू. त्यांचे जे स्वच्छतागृह आहे हो त्याची अवस्था आहे, त्यांनी मला सांगितली. बोलला
त्या संदर्भात पण मी डीन साहेबांना बोललो. त्यांनी देखील त्या विषयामध्ये सांगितलं की ते BNCच्या दृष्टिकोनातून ते हॉस्टेल जे आहे, मी म्हटलं तातडीनं त्या ठिकाणी दुरुस्ती करा अर्जंट. BNCच्या अधिकाऱ्याला बोललो, इलेक्ट्रिकलच्या अधिकाऱ्याला बोललो. पोलीस स्टेशनमध्ये इथं अडचण निर्माण होत्या त्या मुलींच्या संरक्षणासाठी ते पोलीस चौकी नवीन करा. दुसरी गोष्ट BSNLच्या अधिकाऱ्याला बोलून नवीन BSNL टावर का करा, इथं रेंजच येत नाही. सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर पेशंटला, आता पेशंट सिरियस झाला, रुग्णाच्या नातेवाईकाला बोलायचं म्हणजे अडचण आहे. डॉक्टरला त्यांच्या HODला बोलवायचं म्हणजे खिडकीजवळ जाऊन बोलावं लागते. टावर नाही, जे छोटे छोटे टावर आहेत त्याच्यात क्षमता नाही. म्हणून मी BSNLच्या अधिकाऱ्याला डायरेक्ट बोललो आज. त्यांना म्हणलं मोठ्या क्षमतेचं BSNLचं टावर द्या. केंद्र शासनाच्या अखत्यारीत येते, आमच्या अखत्यारीत येते, म्हणजे संवाद होत नाही. त्या अशा छोट्या छोट्या समस्या मी मध्ये बसून बोलत होतो म्हणून मला इकडे यायला उशीर झाला. तरी माझी तुम्हाला विनंती आहे, जे पत्रकार बंधू आता तुमच्या त्या अनुपस्थित आहेत, मी ज्या काही गोष्टी सांगितल्या तुमच्या माध्यमातून जर माध्यमात गेल्या तर SP साहेब तातडीने येऊन पोलीस चौकी निर्माण करतील. तुमच्या माध्यमातून गेल्या BSNLचे अधिकारी येऊन इथं BSNLचं टावर उभारतील. तुमच्या माध्यमातून गेलं तर BNCचे अधिकारी येऊन इथं राहिलेले डागडुजी करतील. तुमच्या माध्यमातून गेलं तर PWDचे माणसं येऊन इथे भगदाड बुजवतील. तुमच्या माध्यमातून गेलं तर इथली सुरक्षा व्यवस्थापन वाढेल. कारण तुमची मदतीची मला गरज आहे. माझा हा आवाज तुम्ही अंबेजोगाई आणि परिसरातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा. कारण मी त्याच्यासाठी आलो आहे. माझं गाव नाही आहे, मी इथला भूमिपुत्र नाही आहे, पण इथे मी शिकलो, इथे मी माझा संस्कार इथे झाला, त्या कॉलेजचं ऋण आहे म्हणून ते फेडण्यासाठी मी आलो. पण जे जे काही इथं मागण्या आहेत त्या मी डीन लेवलवर ज्या मागण्या आहेत, BNC, कलेक्टर, SP, कमिशनर लेवलच्या सगळ्या मागण्या मी आता मान्य करूनच तुमच्यासमोर आलेलो आहे. विनंती आहे, मी स्वतः डॉक्टर आहे, ही माणसं आहेत, यांना म्हणजे हा प्रश्न वरचा आहे, आमच्या शासन लेवलचा विषय आहे. ऐकून घ्या. डॉक्टर बिचारे 3-3, 4-4 हजारची OPD काढतात. ऐकून घ्या. 9 ते 1च्या दरम्यान अंगावर पडतात पेशंट लोक. कारण डॉक्टरला त्याला जेवायला जावं लागतं, रात्रीची ड्युटी असते, राऊंड ओ क्लॉक ड्युटी असते. तुम्ही डॉक्टरचा पण विचार करा, परिचारिकांचा पण विचार करा. सांगतो तुम्हाला, 150च्या कॅपॅसिटीचं मनुष्यबळ जिथं पाहिजे तिथं 50च्या कॅपॅसिटीचे लोक चालवत आहेत. आपण त्याचा मॉरल वाढवला पाहिजे. माझी तुमची म्हणणं बरोबर आहे, 24 आवर्स OPD चालली पाहिजे, त्या ठिकाणी सुविधा त्यांना दिल्या पाहिजेत, राऊंड ओ क्लॉक ड्युटी दिल्या पाहिजेत. मनुष्यबळाची कमतरता आहे, मी मान्य करतो. ऐकून घ्या. कारण एक माणूस 24 तास काम केल्यानंतर त्याला 8 तासाची झोप लागते. काउन्सिलसमोर बोललो, त्यांना वचन दिलं, विद्यार्थ्यांसमोर पण वचन दिलं. आम्ही या ठिकाणी सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं एक मोठा कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे. त्या कार्यक्रमामध्ये केंद्राचे आरोग्यमंत्री माननीय JP नड्डाजी, केंद्रातले आरोग्याचे सगळे सचिव, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचं सगळं डिपार्टमेंट, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री त्यांचं डिपार्टमेंट, यांना सगळ्यांना आम्ही सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करून या ठिकाणी या रुग्णालयाच्या असलेल्या सगळ्या समस्यांच्या आधी 2-4 वेळा बैठका करून ज्या ज्या गोष्टी आहेत, जसं मनुष्यबळ आहे, यंत्रसामुग्री आहे, कॅन्सरचं युनिट आहे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, याच्या सगळ्या बैठका दिल्लीमध्ये करून मी स्वतः त्यांना वचन दिलं की तुम्ही एक प्रस्ताव तयार करा, तुम्ही एक कॉलेजच्या वतीनं निमंत्रण द्या, केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण द्या, राज्याच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण द्या, ज्यांच्याकडे वैद्यकीय आणि आरोग्य विभाग आहे त्यांना सगळ्यांना बोलून तुम्ही म्हणलेलं व्हिजन हे आम्ही या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये एक मोठा कार्यक्रम करून मी विद्यार्थ्यांनाही विनंती केली, प्रशासनाला मदत करा. प्रशासनालाही सांगितलं की विद्यार्थ्यांची मदत घ्या. एक सगळे मिळून, परिचारिका, डॉक्टर्स, विद्यार्थ्याचे सगळे मिळून एक चांगला कार्यक्रम आरोग्यमंत्र्यांना बोलवून घेऊन देशाच्या, त्यांच्या माध्यमातून एक बजेट आणि त्यांच्या माध्यमातून जे ग्रामीण रुग्णालयातलं जे हे चाललेलं जे काय आहे त्याच्या विकासाच्या संदर्भात या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात येऊन एक विकासरूपी गंगा आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं खेचून आणू आणि त्याच्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहून हा कार्यक्रम यशस्वी करणे आणि केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून या रुग्णालयाच्या सगळ्या समस्या त्या निमित्ताने सोडवणे, हेच विजन माझं या सुवर्ण महोत्सवी वर्षात राहणार आहे. काउन्सिलसमोर बोललो, त्यांना वचन दिलं, विद्यार्थ्यांसमोर पण वचन दिलं. आम्ही या ठिकाणी सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं एक मोठा कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे. त्या कार्यक्रमामध्ये केंद्राचे आरोग्यमंत्री माननीय JP नड्डाजी, केंद्रातले आरोग्याचे सगळे सचिव,
हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचं सगळं डिपार्टमेंट, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री त्यांचं डिपार्टमेंट, यांना सगळ्यांना आम्ही सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करून या ठिकाणी या रुग्णालयाच्या असलेल्या सगळ्या समस्यांच्या आधी 2-4 वेळा बैठका करून ज्या ज्या गोष्टी आहेत, जसं मनुष्यबळ आहे, यंत्रसामुग्री आहे, कॅन्सरचं युनिट आहे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, याच्या सगळ्या बैठका दिल्लीमध्ये करून मी स्वतः त्यांना वचन दिलं की तुम्ही एक प्रस्ताव तयार करा, तुम्ही एक कॉलेजच्या वतीनं निमंत्रण द्या, केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण द्या, राज्याच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण द्या, ज्यांच्याकडे वैद्यकीय आणि आरोग्य विभाग आहे त्यांना सगळ्यांना बोलून तुम्ही म्हणलेलं व्हिजन हे आम्ही या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये एक मोठा कार्यक्रम करून मी विद्यार्थ्यांनाही विनंती केली, प्रशासनाला मदत करा, प्रशासनालाही सांगितलं की विद्यार्थ्यांची मदत घ्या, एक सगळे मिळून परिचारिका, डॉक्टर्स, विद्यार्थ्याचे सगळे मिळून एक चांगला कार्यक्रम आरोग्यमंत्र्यांना बोलवून घेऊन देशाच्या त्यांच्या माध्यमातून एक बजेट आणि त्यांच्या माध्यमातून जे ग्रामीण रुग्णालयातलं जे हे चाललेलं जे काय आहे त्याच्या विकासाच्या संदर्भात या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात येऊन एक विकासरूपी गंगा आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं खेचून आणू आणि त्याच्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहून हा कार्यक्रम यशस्वी करणे आणि केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून या रुग्णालयाच्या सगळ्या समस्या त्या निमित्ताने सोडवणे हेच विजन माझं या सुवर्ण महोत्सवी वर्षात राहणार. खासदार आहे मी, 6 वर्ष खासदार आहे. वरती सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे आणि खाली देखील आमचं महायुतीचं सरकार येणार ह्याच्यामध्ये कुठलंही माझ्या मनामध्ये शंका नाही. त्यामुळं वरती मोदीजी आणि खाली महायुती यांच्या माध्यमातून वरती JP नड्डाजी आणि खाली जे कोणी वैद्यकीय शिक्षण मंत्री होतील त्या दोघांनाही इथे सुवर्ण महोत्सवी वर्षात आणण्याची जबाबदारी माझी आहे. मी वरिष्ठ सभागृहाचा सदस्य आहे आणि MBBS MD आहे आणि या कॉलेजचा विद्यार्थी आहे असं मी त्यांना सांगून घेऊन येईल. मी तुम्हाला माहीत नाही की इथलं जे हेलिपॅड आहे ते मी माझ्या स्वतःच्या हातानं शेणानं सारवलेलं आहे.